कसे आहात सगळे? मी आहे जयश्री अँड माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण संमिश्र इतिहास पाहणार आहोत. इतिहासाबद्दल आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत. या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर जाऊन नक्की चेक करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग विषयाकडे वळूयात. तर अमुक्त मल्यदा या प्रसिद्ध राजकीय ग्रंथाची भाषा तेलुगू आहे. मिहिरा भोजाच्या ग्वाल्हेर प्रशस्तीचे लेखक कक्कुका हे होते. कुमारीला भट आणि प्रभाकर हे तत्वज्ञानाच्या शाळेचे पूर्वमीमांसा होते. पुढे पाहूया. टोलकपिया व्याकरण व काव्यशास्त्रीचे पुस्तक हे तमिळ भाषेत आहे. दूता घटोत्कच नाटक महाकवी भास यांनी लिहिले. मृच्छकटिक वीणावसवदन व पद्म प्रभृतक नाटक हे शूद्राने लिहिलेले आहे. किरातार्जुनीयम ग्रंथाचे लेखक भारावी हे आहे. राघवन वधाचे लेखक भट्टी हे आहेत. पुढे पाहूया. चार्वाक किंवा लोकायत तत्वज्ञानाचे संस्थापक बृहस्पती हे होते. धूर्त आणि सुशिक्षित ही उदाहरणे चार्वाक तत्वज्ञानाशी संबंधित आहे. लीलावती भास्कराचार्य यांचे पर्शियनमध्ये भाषांतर अबुल फैज यांनी केले आहे. शेख मुईउद्दीन चिश्ती यांचे चरित्र जहा आरा यांनी लिहिले आहे. या नावाने मुनीस अल अरवाह या नावाने ओळखले जाते. पुढे पाहूया. मातृशास्त्राद्वारे ओळखले जाणारे शासक मातेच्या नावावरून मिळालेले नाव सातवाहन. पुढे पाहूया. अल्गोरिदमच्या गणितीय शिस्तीचे नामकरण करण्याचे श्रेय अरब शास्त्रज्ञ अल ख्वारिझमीला दिले जाते. पुतळे शहराजवळ कुशाण शासक सापडले आहे. मथुरा उत्तर प्रदेश येथे. चरक संहितेचा उगम 3ऱ्या ते 2ऱ्या ईसापूर्व शतकात झाला. हस्तयायुवर्ध हे लेखक पलकल्प हे होते. पलकप्य हे होते. पुढे पाहूया. कैलासनाथ मंदिर पल्लव राजवंशाने बांधले हे तमिळनाडू येथे आहे. भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर कॅनिंगम हे आहे. भारतातील पहिले पुरातत्व उपकरणे शोधणारे रॉबर्ट ब्रूस फूट हे होते. महाभाषेचा विषय व्याकरण हा आहे. मनुस्मृतीचे भाष्यकार मेधातिथी हे होते. पुढे पाहूया. मनुस्मृतीमध्ये सरस्वती व दृष्टवती यांच्यातील प्रदेशाला ब्रह्मावर्त म्हणतात. नियतीच्या शाश्वत स्वरूपावर विश्वास ठेवणारे संप्रदाय अजीविका होय. अजीविका पंथाचे संस्थापक मखली गोशाला हे होय. सप्तकर्णी गुफा राजगृह येथे आहे. सांख्य तत्वज्ञान कपिलद्वारे मांडले. योग तत्वज्ञान पतंजली प्रवर्तक आहेत. पतंजली हे आहे. न्यायतत्वाचे प्रवर्तक गौतमी हे होते. मीमांसा तत्वज्ञानाचे प्रवर्तक जेमिनी हे होते. अपूर्वांचा सिद्धांत संबंधित मीमांसा आहे. आदिशंकर ज्यांना नंतर शंकराचार्य म्हणून ओळखले गेले ते केरळमध्ये जन्मले होते. पुढे पाहूया. संत जो अद्वैत वेदांचे तत्वज्ञान शंकराचार्य यांनी मांडले. जोशीमठ, द्वारिका, पुरी, शृंगेरी मठाची स्थापना शंकराचार्यांनी केली. रामानुजांच्या अनुयायांना वैष्णव म्हणतात. रामानुजाचार्य यांचा संबंध विशेषाद्वैतवाद या संबंधी आहे. महिला संत दयाबाई या संत चरणदास यांच्या शिष्य होत्या. पुढे पाहूया. वारकरी संप्रदायाचा मुख्य मठ म्हणजेच पीठ पंढरपूर येथे आहे. वीरशैव पंथाचे बसव हे होते. कर्नाट राजवटीच्या काळात मैथिली भाषेचा विकास होऊ लागला. सुदर्शन तलाव, कृत्रिम जलाशय ची दुरुस्ती रुद्रदामन यांनी केली.
पुढे पाहूया देवगड, झाशी व गढवा, अहमदाबाद, अलाहाबाद राष्ट्रकूट कला हे महत्त्वाचे अवशेष आहे. चरक संहिता 120 अध्याय व 8 विभागात विभागली गेलेली आहे. विशिष्ट द्वैत तत्वज्ञान रामानुजांशी संबंधित आहे. द्वैत तत्वज्ञान श्री मध्वाचार्य यांच्याशी संबंधित आहे. द्वैताद्वैत तत्वज्ञान निंबार्काशी यांच्याशी संबंधित आहे. सुधाद्वैत तत्वज्ञान वल्लभाचार्य यांच्याशी संबंधित आहे. पुढे पाहूया चिंतामणी भट यांचा संस्कृत ग्रंथ पर्शियनमध्ये अनुवाद करून त्याला शीर्षक दिले तुतीनामा, लिखित ख्वाजा जियाउद्दीन नक्शाबी यांनी. पुढे पाहूया सहसाधिपतीशी संबंधित डकेतीच्या प्रकरणाधिकारी होते. तलारशी नाईट गार्ड्सचे अधिकारी संबंधित होते. पुढे पाहूया पट्टाकोला संबंधी विलेज टॅक्स कलेक्टर हे होते. बालदीपशी संबंधित गार्ड ऑफ ऑक्टॉय हे होते. एक अरब लेखक ज्याने कलाचुरी शासक गंगदेव व त्यांची राजधानी त्रिपुरा यांचे वर्णन अलबरुनीमध्ये वर्णन केलेले आहे. ओंकारेश्वरचे प्राचीन नाव मांधाता हे होते. अलवार व नयनांची संख्या 12 आणि 63 इतकी होती. जगातील पहिली जाहिरात म्हणून ओळखले जाणारा शिलालेख दशपूर शिलालेख हा होय. एलोरा व एलिफंटा साईट राष्ट्रकूट राजवटीच्या काळातील आहे. पुढे पाहूया त्यानुसार 6व्या व 7व्या शतकात सिंधू देशाची राजधानी चाचनामा ही होती. आरोड ही होती. सिल्क विव्हर्स गिल्ड्सची माहिती देणारे शिलालेख दशपूर शिलालेख होय. चित्तौरचे त्रिभुवन नारायण मंदिर परमार राजा भोज यांनी बांधले होते. अरब प्रवासी सुलेमानने प्रतिहार राजा भोज पहिला च्या कारकिर्दीत भारताला भेट दिली. पुढे पाहूया भरहुताचा स्तूप हे शुंग वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. ख्रिस्ती धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव बायबल आहे. ओल्ड टेस्टामेंट व न्यू टेस्टामेंट हे बायबलचे भाग आहेत. ईस्टर बास्केट ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहे. मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे. पुढे पाहूया ज्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या नोंदी आहेत त्याला गोस्पेल म्हणतात. वैशेषिक ही हिंदू धर्माची प्रमुख तत्वज्ञानाची शाळा आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या म्हणी किंवा दैनंदिन शिकवणीस हदीस म्हणतात. येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान जेरुसलेममधील बोथलेहेम हे आहे. पुढे पाहूया भारतात ख्रिश्चन धर्म आणणारे पहिले व्यक्ती सेंट थॉमस हे होते. संगम साहित्य तमिळ भाषेत रचले गेले. इस्लामचा प्रचार अरबस्थानात प्रेषित मुहम्मद यांनी 7व्या शतकात केला. हिंदू धर्मात अद्वैत सिद्धांत आदी शंकराचार्य यांनी मांडला. कार्तिकेयच्या जन्माच्या संदर्भात आधारित कालिदासाचे कार्य म्हणजे कुमारसंभव होय. पुढे पाहूया माधव निदान हे माधवाचार्यांनी 12व्या शतकात लिहिले होते. माधव निदानामध्ये केवळ रोगाच्या निदानावर 69 प्रकरणे आहेत. पुढे पाहूया वास आणि उर्वशी यांच्या प्रेमाची कथा विक्रमोर्वशीम कालिदासाने लिहिली होती. कालिदासाचे त्यांची मेघदूत ही कविता संस्कृतमध्ये लिहिली होती. कुशाण राजवटीत प्रचंड मूर्ती स्थापन केल्या होत्या. गुणाढ्याची बृहत्कथा पैसाची भाषेत लिहिली आहे. पुढे पाहूया मृच्छकटिक ही महान साहित्यकृती शूद्रकाने लिहिली होती. वैशिष्ट्य द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक रामानुजाचार्य आहेत. हम्पी येथील वारसास्थळांशी संबंधित वास्तुकलेची शैली द्रविडियन शैली आहे. जेम्सच्या पूर्वीच्या शिलालेखासाठी ब्राह्मी व खरोसी लिपी वापरल्या जात होत्या. प्रिन्सेप
पुढे पाहूया. दान करण्याची प्राचीन प्रथा. माणसाच्या वजना एवढी वस्तू म्हणजे तुलाभार. शिलालेखाच्या अभ्यासाला एपिग्राफी म्हणतात. नाण्याच्या अभ्यासाला अंकशास्त्र म्हणतात. वैशेषिक न्याय, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदांत किंवा उत्तर मीमांसा हे भारतीय तत्त्वज्ञानाच्या 6 शाळा आहेत. पुढे पाहूया. 326 ईसापूर्व अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले आणि सिंधू नदी पार केली. ताऱ्याच्या आकाराची मंदिरे होयसळाच्या काळात बांधली गेली. सांची स्तूप मध्य प्रदेशात आहे. हिंदू शाही राज्याची राजधानी वायहिंद ही होती. कनौजच्या प्रदेशावर गडवाल्यांनी राज्य केले. पुढे पाहूया. अभिनय दर्पण हे भरतनाट्यम अभ्यास करण्यासाठी एक स्रोत आहे. अलवर हे वैष्णवांचे भक्त होते. राजतरंगिणी हे पुस्तक काश्मीर इतिहासाविषयी आहे. अरब प्रवासी सुलेमानने 9व्या शतकात भारताला भेट दिली. जैन विद्वान हेमचंद्राच्या प्रभावाखाली जैन धर्म स्वीकारणारा शासक चालुक्य होता. पुढे पाहूया. विक्रमशिलाची स्थापना पाल सम्राट धर्मपालाने केली होती. आल्हा व उदल हे चंदेलच्या राजपूत राज्याचे होते. चंदेला राजपूत राज्याचे संस्थापक नन्नुक हे होते. पाल वंशाचे राज्यकर्ते प्रामुख्याने बौद्ध धर्माचे संरक्षक होते. मेगास्थेनिसने भारतीय समाजाचे 7 वर्गात वर्गीकरण केले. पुढे पाहूया. विज्ञानेश्वरने लिहिलेले मिताक्षरा हे पुस्तक न्यायसंस्थेशी संबंधित आहे. 9व्या ते 11व्या शतकातील बंगालमधील शिल्पकलेची शैली ही पालशैली म्हणून ओळखली जाते. शासकांशी वागणूक. अवंती प्रद्योताच्या बिंबिसारने जीवक नावाचा राजवैद्य पाठवला. तंजावर शहर व त्या शहरातील निशुंभ सुदिनी देवीचे मंदिर विजयालयाने बांधले. शुंग घराण्याचे संस्थापक पुष्यमित्र शुंग हे होते. बुद्धचरित रचणारा अश्वघोष कनिष्कच्या दरबारात राहत होता. मौर्योत्तर काळात रेशीम मार्गावर नियंत्रण ठेवणारे राजवंश कुषाण हे होते. चरक आयुर्वेदेचे जनक म्हणून ओळखले जाते. तमिळ महाकाव्य सिलाप्पदीकरणम सुमारे 1800 वर्षापूर्वी इलांगो नावाच्या कवीने रचले होते. कंदरिया महादेवाचे मंदिर 999 मध्ये चंदेलाने बांधले होते. अर्थशास्त्र कौटिल्य यांनी लिहिले होते. वाकाटक राजवंशाचे संस्थापक विंध्यशक्ती हे होते. सातवाहन राज्याची स्थापना सुमारे 2100 वर्षापूर्वी झाली. पुढे पाहूया. पल्लवांच्या शिलालेखामध्ये सभेचा उल्लेख आहे, जी ब्राह्मण भूस्वामिनीची सभा होती. कुषाणांची त्यांच्या साम्राज्यातील दुसरी राजधानी मथुरा ही होती. पांड्यांची राजधानी मदुराई ही होती. पुढे पाहूया. संगम काळात तमिळ प्रदेशात भूमिहीन मजुरांना कडसियार व आदिमाई या नावाने ओळखले जात होते. सातवाहन हे पश्चिम भारतातील एक शक्तिशाली राजवंश होते. कनिष्क कुषाण राजवंशातील होते. अर्थशास्त्र हा राजकारणावर आधारित भारतीय ग्रंथ चाणक्याने लिहिला होता. कुषाण शासकांनी चीनी शासकाच्या प्रेरणेने देवपुत्र ही पदवी धारण केली. इंडो ग्रीक राजांनी प्राचीन भारताच्या वायव्य भागावर राज्य केले. प्राचीन सागरी व्यापाराचे पुरावे देणारे प्राचीन ठिकाण गोटीप्रोलू हे आंध्र प्रदेशात आहे. पुढे पाहूया. संगम साहित्यातील 3 मुकुटधारी राजे, ज्यांना मूवेंटर असे म्हणतात, हे पांड्य, चोल व चेरा राजवंशातील आहेत. चालुक्य शासकाचे चरित्र लेखक विक्रमादित्य 6वा हा बिल्हान होता. भारतात पहिल्यांदा कुषाण वंशाने सोन्याची नाणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रकूट राजघराण्याची स्थापना दंतीदुर्ग म्हणजे दंतीवर्मन यांनी 753 AD मध्ये केली.
पुढे पाहूया. अलेक्झांडर द ग्रेटने 326 ईसापूर्वमध्ये भारतावर आक्रमण केले. नंद घराण्याचे पहिले शासक महापद्मनंदा हे होते. हिरण्यगर्भ राजा दंतीदुर्गाने केला होता. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपालाने केली. द्रविडियन स्थापत्य आणि शिल्पकलेची शैली पल्लवांनी मांडली होती. पुढे पाहूया. अभिज्ञान शाकुंतलम हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. मेघदूतम गीतकाव्य हे कालिदासपुरम यांनी लिहिले होते. पल्लव वंशाच्या काळादरम्यान मंदिर बांधले गेले. महाबलीपुरम मंदिर पल्लव राजवटीच्या काळात बांधण्यात आले होते. हंपी शहराचे नाव पंपा देवीच्या स्थानिक मातृदेवतेच्या नावावरून ठेवण्यात आले होते. सोलंकी वंशातील राजा भीमदेव प्रथम यांनी बांधलेले सूर्य मंदिर मोढेरा सूर्य मंदिर आहे. अरब आक्रमणांचा यशस्वीपणे पराभव करणारा पहिला गुर्जर प्रतिहार शासक नागभट पहिला आहे. पुढे पाहूया. रुद्रदमन हा शक राजवंशातील आहे. भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी जारी करणारा पहिला शासक विमा कडिफिसेस कुशाणवंश होता. कनौजवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकूट व पाल घराण्यातील त्रिपक्षीय संघर्ष झाला. 9व्या ते 13व्या शतकादरम्यान राजपूत कुळातील चंदेल घराण्याने राज्य केलेले प्रदेश बुंदेलखंड प्रदेश होता. पुढे पाहूया. हरिसेनाद्वारे अलाहाबाद स्तंभातील शिलालेखावरील भाषा संस्कृत ही होती. सातवाहन वंशाच्या सातकर्णी पहिला याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, आताचे पैठण जे महाराष्ट्रात आहे, ही होती. प्राचीन भारतातील दख्खनमधील सातवाहन साम्राज्य गौतमीपुत्र सातकर्णीने बळकट केले होते. माळवा प्रदेशातील राजपूत राजवंश 8व्या शतकात नागभट प्रथम याने स्थापन केले होते. तो गुर्जर प्रतिहार होता. पुढे पाहूया. मैत्रक घराण्याचे संस्थापक वल्लभी हे होते. हरियांका राजवंशाची स्थापना 543 ईसापूर्वमध्ये बिंबिसारद्वारे केली गेली. मध्य भारतातील खजुराहो मंदिरे 950 ते 1050 ईस्वीमधील चंदेला राजवंशाने बांधली होती. पुढे पाहूया. कंदब राजवंश हे आधुनिक काळातील कर्नाटकातील एक प्राचीन राजशाही राजवंश होते. नरसिंहवर्मन पहिला, सिंहविष्णू व महेंद्रवर्मन पहिला हे पल्लव राजवंशाचे शासक होते. पुढे पाहूया. गुर्जर प्रतिहार राजवंशाची स्थापना नागभट यांनी केली होती. कन्नड भाषेतील कविराज मार्ग अमोघ वर्ष यांनी लिहिला होता. वल्लभी प्रकारच्या इमारती हा नागरा शैलीतील मंदिर वास्तुकलेचा प्रमुख उपविभाग आहे. इसवी सन 11व्या शतकात बांधलेली राणी की वाव ही गुजरातमधील एक पायरी आहे. विक्रमशिला विद्यापीठ पाल राजवटीच्या काळात बांधले गेले. गंग राजवंशाने बांधलेले बाराबती किल्ला ओडिसामध्ये आहे. ओडिसाचे गजपती राज्य 1435 मध्ये कपिलेंद्र देवाने स्थापन केले होते. पुढे पाहूया. गोलकोंडा किल्ला 13व्या शतकात काकतीय राजवंशाच्या काळात बांधण्यात आला होता. कंदरिया महादेव मंदिर चंदेला राजा ढंगदेव यांनी बांधले होते. शेवटच्या शुंग शासकाची हत्या त्याच्या वासुदेव नावाच्या मंत्र्याने केली होती. कण्व राजवंशाचे संस्थापक वासुदेव हे होते. एलिफंटा लेणीमध्ये शिवकालीन रॉक आर्टचा संग्रह आहे. रामचरितम किंवा रामपाल चरित ही संध्याकर नंदी यांनी तयार केलेली साहित्यकृती आहे. नगारा आणि द्रविडियन वास्तुशैलीच्या संमिश्रणाला वैसारा शैली म्हणतात. पुढे पाहूया. पंडित सारंगदेवाच्या संगीता रत्नाकरामध्ये 7 अध्याय आहेत. 4थ्या व 9व्या शतकाच्या दरम्यान कांचीपुरम पल्लवांची राजधानी होती. पुढे पाहूया. राणी दुर्गावती जी तिच्या 5 वर्षाचा मुलगा वीर नारायण याच्या वतीने राज्य करत होती, ती गोंड जमातीची होती. अश्वघोष हा राजा कनिष्काच्या दरबारातील कवी होता. प्राचीन भारतातील इलांगोने रचलेले प्रसिद्ध तमिळ महाकाव्य म्हणजे सिलापथीकरम हे होय.
पुढे पाहूया, भीमबेटका साईट जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्याच्या रॉक पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. चोल चेरा पांड्य राजवंश दक्षिण भारताशी संबंधित आहे. जयदेवाने 12व्या शतकात गीता गोविंद नावाचा कविता संग्रह लिहिला. पांड्य साम्राज्याची राजधानी मदुराई ही वैगई नदीच्या काठावर वसली होती. विक्रमांकदेव चरित हे काश्मीरी कवी बिल्हान याने लिहिले होते. विक्रमांकदेव चरित हे चालुक्य राजा विक्रमादित्य यांच्याशी संबंधित आहे. भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिर राजा जाजती केशरी यांनी बांधले होते. प्राचीन भारतातील वाकाटक राजवंशाचे संस्थापक विंध्यशक्ती हे होते. नरसिंहवर्मन पहिला, ज्याला ममल्ला म्हणूनही ओळखले जाते, तो पल्लव राजघराण्याचा शासक होता. एलोरा येथील कैलासनाथ मंदिराच्या बांधकामाला राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी संरक्षण दिले होते. शुंग घराण्याची स्थापना पुष्यमित्र शुंग यांनी केली होती. प्राचीन भारतातील व्यापारी हत्याकांडाचा नेता सार्थवाह म्हणून ओळखला जात असे. आदिचनरलूर पुरातत्व स्थळ तामिळनाडूमध्ये आहे. प्राचीन भारतातील संस्कृतीचा संदर्भात पंचायतन मंदिराच्या स्थापत्यशैलीचा संदर्भ देते. पुढे पाहूया, 10व्या शतकाच्या उत्तरार्धात दिड्डा नावाच्या महिला शासकाने काश्मीरवर राज्य केले. राजा रुद्रदमन हा शक राजवंशातील होता. वीरशैव, पुष्यपथ, कापालिक हे शैवपंथ आहेत. एकट्याने किंवा इतर दगडांसह रचना तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या दगडाला मेगालिथ म्हणतात. पुढे पाहूया, चालुक्य शासक कीर्तिवर्मन पहिलाचा पूर्ववर्ती पुलकेशिन पहिला होता. शरभपुरिया आणि सोमवंशी नावाच्या राजघराण्याने छत्तीसगडमध्ये राज्य केले. निंगथैजा राजघराण्याने मणिपूरच्या संस्थावर राज्य केले. पुढे पाहूया, एटाह उत्तर प्रदेश येथील अतरंजी खेरा हे पुरातत्व स्थळ आहे. वीरशैव परंपरेचा उगम 12व्या शतकात इसवी सनाच्या कर्नाटकात झाला. मार्कंडेश्वर मंदिर परिसर विभागातील खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहे. दंतीदुर्ग हे राष्ट्रकूटांचे प्रमुख होते. बदामी किल्ला हा पुलकेशिन पहिला द्वारे 543 CE म्हणजेच कॉमन एरामध्ये बांधलेला एक प्राचीन किल्ला आहे. पुढे पाहूया, प्राचीन भारतातील भरड धान्याच्या लागवडीचे पुरावे हालूर कर्नाटक येथे सापडले आहेत. प्रेशर फ्लेकिंग तंत्र प्राचीन भारतात दगडाची हत्यारे बनवण्यासाठी वापरले जात होते. भारतातील कुशाण साम्राज्याची स्थापना कुजूला कडफिसेस यांनी केली होती. पुढे पाहूया, सातवाहन साम्राज्याचा शासक गौतमीपुत्र सातकर्णी याला एक ब्राह्मण म्हणून ओळखले जात असे. कविराज मार्ग ही सर्वात जुनी कन्नड कविता अमोघ वर्षा पहिला यांनी लिहिली होती. बदामी गुफा मंदिर मंगलेशाने बांधली होती. घोड्याचा समावेश करून राजांनी केलेला प्राचीन विधी म्हणजे अश्वमेध. कैलासाने प्रसिद्ध दगडी मंदिर एलोरा येथे आहे. रेशीम मार्गाची स्थापना चीनच्या हान राजवंशाच्या काळात झाली होती. भारतीयांसाठी रेशीम मार्ग कनिष्काने सुरू केला होता. पुढे पाहूया, दिल्ली व अजमेरच्या आसपासच्या प्रदेशावर राज्य करण्यात चाहमानांनी नंतर चौहान म्हणून ओळखले जाते. प्राचीन भारतातील कुशाणांची दुसरी राजधानी मथुरा ही होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने 13व्या शतकात केरळला भेट दिली. कुशाण शासकाने प्रक्षेपित केलेल्या नातेसंबंधाची कल्पना नाणी व शिल्पकलेतून उत्तमरित्या स्पष्ट होते.
भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम वसुदैव कुटुंबकम हे महाउपनिषदातून घेतलेले आहे. महाभाष्य हे पतंजलीने लिहिलेले होते. पुढे पाहूया. बंगालच्या पालांच्या उत्तराधिकाऱ्यातील राजवंश म्हणजे सेरेन वंश होय. मेनंदरने सिलालकोट म्हणजे आताचे पाकिस्तान येथे आपली राजधानी वसवली. भरहूत आणि अमरावती बौद्ध रेलिंग व प्रवेशद्वारासाठी प्रसिद्ध आहे. अमरावती स्तूप पालनाडू आंध्र प्रदेश कॉलिन मॅकेन्झीने शोधला होता. भरहूत स्तूप सतना मध्य प्रदेशमध्ये आहे. अलेक्झांडर कॅनिंगहॅमने शोधला होता. काठियावाडचा जुनागडचा शिलालेख रुद्रदमन पहिलाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात जुना किल्ला कांगडा किल्ला जो हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पुढे पाहूया. बृहतसंहिता हा खगोलशास्त्राचा ग्रंथ वराहमिहिरने लिहिला होता. ममलापुरमचे किनारे मंदिर पल्लवांनी बांधले होते. अजमेरला आपली राजधानी बनवणारा चाहमना राजवंशाचा शासक अजय राजा होता. पृथ्वीराज रासो चांद बरदाई यांनी लिहिला होता. ध्रुवसेन दुसरा हा मैत्रक घराण्याशी संबंधित आहे. बंगालमधील सिद्धेश्वर महादेव मंदिर पाल राज्य घराण्याच्या वास्तुकलेचे चित्रण करते. 5व्या शतकातील मालविकाग्निमित्र हे नाटक कालिदासाने लिहिले होते. रावणपाडी गुहा व ऐहोल येथील दुर्गा मंदिर चालुक्य घराण्याच्या वास्तुशैलीचे चित्रण करते. पुढे पाहूया. अष्टाध्यायी हा व्याकरणावरील संस्कृत ग्रंथ पाणिनीने लिहिला होता. पाणिनीची संहिता ही अष्टाध्यायातील संस्कृत व्याकरणातील समस्या आहेत. इसापूर्व 326 मध्ये भारतावर आक्रमण करण्यासाठी अलेक्झांडरने सिंधू नदी ओलांडली. पुढे पाहूया. हायडास्पेसच्या लढाईत जी 326 इसापूर्वमध्ये झाली, राजा पोरसचा पराभव अलेक्झांडरने केला होता. हायडास्पेसची लढाई झेलम नदीच्या काठावर झाली. दशकुमारचरिता किंवा टेल्स ऑफ 10 प्रिन्सेसची रचना डॅडिन यांनी केली. विविध विषयांवरील वैज्ञानिक माहितीचा संग्रह बृहतसंहिता लिखित वराहमिहिर यांनी लिहिली. त्यांच्या राज्यकर्त्यांच्या चित्रासह नाणी जारी करणारे मूळ भारतीय वंश म्हणजे सातवाहन राजवंश होय. 9व्या शतकात विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल यांनी केली होती. भीमबेटकाचे रॉक आश्रयस्थान मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या खुणांसाठी भारतीय उपखंड प्रसिद्ध आहे. अल बिरुनी यांनी लिहिलेले किताब उल हिंद हे अरबी भाषेत होते. पुढे पाहूया. मोढेरा येथील सूर्यमंदिर चालुक्य सोळंकी राजघराण्याने बांधले होते. पुढे पाहूया. सुरुवातीच्या भारतीय तत्ववेत्यांनी पदार्थाचे वर्गीकरण 5 मूलभूत घटक म्हणजे पंचतत्वामध्ये केले. विक्रम संहित कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा 56.7 वर्षे पुढे आहे. 56 वर्षे 7 महिने पुढे आहे. आर्यभटाने बीजगणित विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुश्रुत संहिता औषध आणि शस्त्रक्रिया संबंधित आहे. पुढे पाहूया. पुलकेशीन पहिला आणि पुलकेशीन दुसरा चालुक्य वंशाशी संबंधित होते. राजा सिंह विष्णू पल्लव घराण्याशी संबंधित होते. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका शक युगावर आधारित आहे. तार्किक विचारांच्या तंत्रावर विश्वास ठेवणारे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे न्याय होय. पुढे पाहूया. भारतातील सर्वात जुने नाणे म्हणजे पंच चिन्हांकित नाणी होय. दिल्लीचे पहिले नाव इंद्रप्रस्थ होते. याची स्थापना पांडवांनी केली. सिद्धांत शिरोमणी नावाचा प्राचीन ग्रंथ भास्कराचार्य यांनी लिहिला. राजतरंगिणी राजाची नदी काश्मीरच्या राजांबद्दल संस्कृत कविता आहे. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल राजाने केली होती. पुढे पाहूया. विक्रमांक देवचरित हे एक स्तवन आहे. बिल्हान यांनी लिहिलेले. प्रसिद्ध दक्षिण भारतीय महाकवी
शिल्पाधिकरणम हे तमिळ भाषेत लिहिले गेले होते. पुढे पाहूया. संगम ग्रंथानुसार उझावर या शब्दाचा अर्थ साम्राज्य नांगर होय. शक हा भारतीय शब्द आहे जो सिथियन म्हटल्या जाणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो. मध्य आशिया, अमोराईट, अकडियन, सुमेरियन भाषा, मेसोपोटोमिया, हथीगुफा शिलालेख कोरलेली पाली भाषेत होती. पुढे पाहूया. मौर्योत्तर काळातील दोन प्रमुख अंतर्गत भूमार्ग होते, उत्तरपथ व दक्षिणपथ. शिशुपाल वध हे संस्कृतमध्ये मघा यांनी लिहिले होते. हंपीच्या मंदिरामध्ये आणि राजवाड्यामध्ये प्रामुख्याने दिसणारी वास्तुकला ही द्रविडियन वास्तुकला आहे. पुढे पाहूया. एक चीनी तत्ववेत्ता व विद्वान ज्याने आपल्या शिकवणीमध्ये नैतिक मूल्यांच्या महत्त्वावर जोर दिला होता. 8व्या शतकाच्या मध्यात राष्ट्रकूट प्रमुख दंतीदुर्गाने हिरण्यगर्भयज्ञ केला. रुद्रदमन हा शकांचा प्रसिद्ध शासक होता. पाल वंशातील धर्मपालाचा पराभव करणारा राष्ट्रकूट शासक म्हणजे ध्रुव होय. इसवी सन 1999 मध्ये कंदरिया महादेवाचे मंदिर धनगदेवाने बांधले होते. धनगदेव हा चंदेला राजवंशाचा शासक होता. बंगाल व बिहारमधील शिल्पासाठी पाल शैली वापरली जात होती. चेरा राजवंशाचे प्रतीक धनुष्य व बाण हे होते. सांख्य दर्शनाची स्थापना कपिल यांनी केली. कुशाणांनी देवपुत्र ही उपाधी धारण केली. पुढे पाहूया. अमरावती स्कूल ऑफ आर्ट्सचा विकास सातवाहनांच्या संरक्षणाखाली झाला होता. नेदुंजेलियान दुसरा हा पांड्य घराण्याचा शासक होता जो दक्षिण भारताचा होता. सुमारे 2000 वर्षापूर्वी कुशाणांची दुसरी राजधानी मथुरा ही होती. पुढे पाहूया. संगम कवितांमध्ये मूवेंदर या तमिळ शब्दाचा उल्लेख आहे ज्याचा अर्थ आहे तीन प्रमुख. ते तीन प्रमुख होते चोल, चेरा, पांड्य हे होते. राजवंश चोल, चेरा, पांड्य राजवंश संगम कालखंडातील होते. पुढे पाहूया. कमक्कार ही संज्ञा भूमिहीन शेतमजुरांशी संबंधित आहे. दुसरा अशोकाला कनिष्क ओळखले जात असे. कांचीपुरम ही पल्लवांची राजधानी होती. कवींच्या संमेलनात संकलित केलेले संगम साहित्य मदुराई शहरात आयोजित करण्यात आले होते. पुढे पाहूया. कंदब मयूर शर्मन यांनी कर्नाटकात राज्य स्थापन केले. शकांची काही राज्य सुमारे 500 वर्षे टिकली. शकांनी शासित असलेला भारताचा प्रदेश म्हणजे वायव्य व उत्तर. वाकाटकांनी मध्य व पश्चिम भारत या प्रदेशावर राज्य केले. पुढे पाहूया. कुराण प्रथम 7व्या शतकात आणि स्थलांतरितांनी भारतात आणले. पुढे पाहूया. चंद्र आणि सूर्यग्रहणाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण आर्यभट यांनी केले. पृथ्वीच्या अक्षांवरील परिभ्रमणामुळे दिवस व रात्र होते हे आर्यभट्टाने सांगितले. मूवेंदर हा 3 राज्यकर्त्यांच्या प्रमुखासाठी वापरला जातो. ते राज्यकर्ते म्हणजे चोल, चेरा आणि पांड्य. कवी रवी कीर्ती हा चालुक्याच्या वंशातील दरबारी कवी होता. ऐहोळ कर्नाटक येथील दुर्गा मंदिर भगवान सूर्याला समर्पित आहे. ऐहोळ प्रदेश हे चालुक्याची राजधानी होती. बृहत संहितानुसार सुगंध तसेच तोंडाचे अत्तर आणि आंघोळीची पावडर बनवण्याच्या प्रक्रियेला गंधयुक्ली म्हणतात. पुराण व महाभारत यांचे संकलन ऋषी व्यास यांनी केले. पुढे पाहूया. नागराम हे पल्लवांच्या शिलालेखामध्ये व्यापाऱ्यांची संघटना म्हणून ओळखले जाते. आर्यभट्टीयम ग्रंथ आर्यभट्ट यांनी लिहिला होता. वासुदेव कण्व हे कण्व राजघराण्याचे संस्थापक होते. खजुराहो मंदिर चंदेल राजघराण्याने बांधले होते. पुढे पाहूया. कंदब राजवंश हा आधुनिक काळातील एक प्राचीन राजेशाही होता. कर्नाटक कनौज त्रिकोणी युद्धे झाली ती म्हणजे पलास, प्रतिहार व राष्ट्रकूट यांच्या दरम्यान. अमोघ वर्षाने कविराजमार्ग हा कन्नड भाषेत लिहिला
धर्मपालाने चक्रयुद्धाला कनौजचा राजा बनला. पाल घराण्याचा राजा धर्मपालाचा पराभव झाला, त्याला इंद्रयुद्ध म्हणतात. तानसेनाचा शिष्य हरिदास हा होता. हस्तलिखित सहसा ताडपत्रीवर लिहिलेली होती. मुक्तेश्वराचे मंदिर हे ओडिसा येथे आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिलाचे एलोरा येथे कैलासचे रॉककट मंदिर बांधले. राणी रुद्रमादेवी काकतीय राजवंशातील होती. पुढे पाहूया. प्राचीन भारतातील ताम्रलिप्ती हे एक बंदर शहर म्हणून प्रसिद्ध होते. ताम्रलिप्ती हे. पुढे पाहूया. प्राचीन भारतात रोमन लोकांसोबत व्यापार करण्यासाठी बंदर म्हणून वापरण्यात येणारे मासेमारीची वसाहत म्हणजे अरिकामेडू हे होय. चरक हे औषध या विषयाचे योगदानकर्ते होते. चरकाने चरकसंहिता हा ग्रंथ लिहिला. वराहमिहिर हा एक प्राचीन भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. पंचसिद्धांतिकाचे लेखक वराहमिहिर हे होते. शृंगावेरा पुरामध्ये गंगा नदीचे पुराचे पाणी वाहून नेणारी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही इसापूर्व पहिल्या शतकात होती. पुढे पाहूया. निंगथैजा घराण्याने मणिपूर येथे राज्य केले. एलिफंटा लेणी दक्षिण भारतातील स्थापत्यशास्त्रातील हिंदू मंदिराच्या प्रवेशद्वारावरील एक भव्य प्रवेशद्वार म्हणजेच बुरुज गोपुरम असे म्हणतात. गोपूरमध्ये शिवमंदिर चिदंबरम येथे आढळते. इसवी सनाच्या 12व्या शतकात ओडिसाचे सूर्यमंदिर नरसिंहदेव पहिला यांनी बांधले. अमुक्तमाल्यदा हे राजकलेवरील कृष्णदेवराय यांनी लिहिले. वैशेषिक तत्त्वज्ञानाचा मूळ ग्रंथ कानडा आहे. दक्षिण भारतातील द्रविडियन शैलीतील मंदिर वास्तुकला सुरू करणारा पहिला राजवंश म्हणजे पल्लव राजवंश होय. पुढे पाहूया. पाल राजा धर्मपालाचा मुलगा देवपाल हा होय. राबटक शिलालेखानुसार कुशाण वंशाचा तिसरा शासक विमा कडफिसेस हा होय. कनवासांना पुराणात शुंगभृत्य म्हणतात. महाराजाधिराजाची पदवी धारण करणारा मोखरी राजा इसनवर्मन हा होता. पुराण कसपाने अक्रिया या सिद्धांताचा उपदेश केला. नाट्यशास्त्र हे प्रसिद्ध रचना भरतमुनींनी लिहिली होती. प्राचीन भारतातील थानेश्वर येथून राज्य करणारे पुष्यभूती राजवंश हे होते. भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर सोमवंशी राजवटीच्या काळात बांधण्यात आले होते. वारंगल किल्ला काकतीय राजवटीच्या काळात बांधला गेला. राष्ट्रकूट राज्याचा शासक दंतीदुर्गचा उत्तराधिकारी कृष्ण पहिला हा होता. पुढे पाहूया. इसवी सन 999 मध्ये कंदरिया महादेवाचे मंदिर राजा धनगदेव चंदेला राजवंश यांनी बांधले. प्राचीन भारतात ब्राह्मणांना दिलेली करमुक्त जमीन अग्रहार म्हणून ओळखली जात असे. इराणी शासक दारियसने 516 ईसापूर्व मध्ये भारताच्या उत्तर पश्चिम प्रदेशांना जोडले. शूद्रक हे मृच्छकटिका नाटकाचे लेखक होते. पाणिनीने अष्टाध्यायी संस्कृत व्याकरण लिहिले. कौटिल्याच्या सप्तांग सिद्धांतातील अमात्य सूचित करते मंत्री व अधिकारी हे. रुद्रदमनने सुदर्शन तलावाचे नूतनीकरण केले जे सध्या काठियावाड गुजरात येथे आहे. शुंग घराण्याचा शेवटचा राजा देवभूती हा होता. पुढे पाहूया. हर्षचरितचा लेखक बाणभट्ट होय. राजशेखर हा महेंद्रपाल पहिलाचा दरबारी कवी होता. सातवाहनांनी प्रथम ब्राह्मणांना जमीन अनुदान म्हणून दिली. महाबलीपुरम स्मारके पल्लव राजवंशाने बांधलेली होती. पुढे पाहूया. हुयनसंगने पल्लवांची राजधानी कांचीला भेट दिली. नरसिंहवर्मन पहिलाच्या काळात गौतमीपुत्र श्री सातकर्णी हे सातवाहनांचे शासक होते. संगम राज्याची पांड्याची राजधानी मदुराई ही होती. रामपूर्वा बैल आता राष्ट्रीय भवन येथे ठेवण्यात आला आहे. शेवटचा
पल्लव राजा अपराजित वर्मन हा होता. यशोविग्रह हा गढवाल राजवंशाचा संस्थापक होता. यशोविग्रह, महिचंद्र व चंद्रदेव हे कुशाण वंशाचे शासक होते. पुढे पाहूया वशिष्ठ, वासुदेव व हुवैशिक हे कुशाण वंशाचे राज्यकर्ते होते. आसाम पूर्वी प्रगज्योतिष म्हणून ओळखले जात होते. आसाम पूर्वी प्रगज्योतिष म्हणून ओळखले जात होते. पद्मपाणी बोधिसत्व नावाचे चित्र अजिंठा लेणी क्रमांक 1 येथे सापडते. वर्मन वंशातील भास्कर वर्मन यांनी कामरूप प्रदेशात राज्य केले. तहकीक मा लील हिंद हा ग्रंथ अल-बिरुनी यांनी लिहिला. उदयगिरी व खंडगिरी लेणी ओडिसा येथे आहे. पुढे पाहूया कथासरित सागर सोमदेव यांनी लिहिला. कोलाथुनाडू, वल्लुनाड व थेक्कुमक्कूर ही लहान काळातील राज्ये केरळमध्ये होती. विक्रमयुगाची सुरुवात 57 ईसापूर्व मध्ये झाली. खजुराहोची मंदिरे नागार शैलीची उदाहरणे आहेत. एलोराचे कैलास मंदिर हे उदाहरण द्रविड शैलीचे आहे. नागारा वास्तुकला या नावाने ओळखले जाते. उत्तर भारतीय शैलीला नागारा वास्तुकला असेही म्हणतात. द्रविडियन वास्तुकला या नावाने ओळखली जाते, तर दक्षिण भारतीय शैली या नावानेही ओळखली जाते. अप्पर सुदरर आणि संबंदर हे नायनार संत होते. मौर्य वंशानंतर मगधवर राज्य करणारे शासक म्हणजे शुंग राजवंश होय. मयनामती आणि गोपीचंद यांची कथा नाथ साहित्याचा एक भाग आहे. महेंद्रवर्मन 7वे शतक कुदुमियामाला येथे वाद्ययंत्राशी संबंधित एक शिलालेख तयार केला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.